आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। मिरजेतून लहान बाळाची चोरी करणाऱ्या महिलेला अटक। लहान बाळाची 48 तासानंतर पोलिसांनी आईची भेट घडवली। आई व बाळाची भेट झाल्याने सर्वांचे डोळे पाणावले। मिरज येथील शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागातून कविता आल्दर यांच्या 3 दिवसाच्या बाळाची शनिवार दिनांक 3 मे रोजी चोरी करण्यात आली होती। पोलिसांची पथके बाळाचा व बाळ चोरी करणाऱ्या महिलेचा कसून शोध घेत होते। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत असताना संशयित महिला सारा सायबा साठे या महिलेकडून बाळाला ताब्यात घेतले। 48 तासानंतर पोलिसांनी आईची व बाळाची भेट घडवून आणली। बाळाला पाहून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। या प्रकरणी संशयित सारा साठे या महिलेला ताब्यात घेतले असून हे कृत्य कशासाठी केले याची कसून चौकशी पोलीस करीत आहेत। मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रसूती विभागातून सांगोला येथील कविता समाधान आल्दर यांच्या 3 दिवसाच्या बाळाची अज्ञात महिलेने चोरी केली होती। या घटनेची सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती, त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली होती। बाळ चोरी करणाऱ्या अज्ञात महिलेचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने कविता आल्दर या प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या होत्या। रुग्णालयात त्यांच्यासोबत आई व वडील होते। संशयित महिलेने आल्दर यांचे आई वडील इतर नातेवाईकांचा विश्वास संपादन केला। कविता आल्दर यांचे आई वडील हे जेवायला गेल्यानंतर संशयित महिलेने कविता आल्दर यांच्या बाळाला घेऊन BCG लस 16 नंबरला टोचायची आहे असे सांगून 3 दिवसाच्या मुलाला तेथून घेऊन फरार झाली होती। महात्मा गांधी चौक पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले होते। पोलिसांनी शासकीय रुग्णालय परिसरात कसून तपास सुरू केला होता। पोलिसांनी महिला सीसीटीव्हीत कैद झाली होती त्या महिलेला तासगाव तालुक्यातील सावळज येथून संशयित महिला सारा सायबा साठे हिला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून बाळाला ताब्यात घेतले। या महिलेचे बाळाचे का व कशासाठी चोरी केली याची अधिक चौकशी पोलीस करीत आहेत। पोलिसांनी 48 तासानंतर बाळाची व आईची भेट घडवून आणली। आईची व बाळाची भेट झाल्यानंतर हॉस्पिटलमधील सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते। तसेच पोलिसांच्या या तपासाचे सर्वत्र कौतुक केले जात असून बाळाची चोरी करणाऱ्या महिलेची पोलीस कसून चौकशी करीत आहेत। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण। अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य। आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य, मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री। उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार, शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ। संपर्क 9860 9806 98। शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी। आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून।